गुड मॉर्निंग. चहा पिणार? गुड मॉर्निंग. काय ग, तू टेन्शन मध्ये का दिसतीयस? अरे मला ना एक विचित्र स्वप्न पडलं रे. शाळेमध्ये 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे. स्टेजवरून माझं नाव अनाऊन्स झालंय. थोडीशी एक्साइटेड आहे, थोडीशी नर्वस सुद्धा. मी स्टेजवर पाऊल ठेवलं आणि माझ्या भाषणाला सुरुवात केली. तेवढ्यात मला जाग आली आणि मग लक्षात आलं की आता आपण शाळेत नाही आहोत. शाळेत काय, आता आपण भारतातही नाही आहोत. बाय द वे, तू आज एवढ्या लवकर कसा काय उठलास? अगं, बाबांची शिस्त होती की 15 ऑगस्टला सगळ्यांनी लवकर उठायचं, अंघोळ वगैरे करून छान कपडे घालून सोसायटीच्या ध्वजवंदनाला जायचं. सवयीने जाग आली. बघ ना रे, आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आपले विचार, आपले संस्कार मनामध्ये भिनलेले आहेत. पण आपल्या पुढची पिढी, त्यांनी भारत जवळून पाहिलाच नाहीये. त्यांना हे प्रेम जाणवेल का रे? मला सांग, लग्नापूर्वी 4-5 वर्ष आपण लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये होतो, तेव्हा आपलं नातं तुटलं का ग? नाही, उलट ते आणखीन गहिरं झालं. अगं, माणूस एखाद्या गोष्टीपासून जेवढा लांब जातो तेवढीच त्याची किंमत त्याला जाणवत असते. पुढची पिढी शिक्षणासाठी किंवा कामासाठी भारताबाहेर असली किंवा लहानपणापासून भारताबाहेर जरी राहिली असली तरी त्यांना त्यांच्या रूट्सची, त्यांच्या संस्कृतीची उणीव उलट अधिक जाणवेल. आपल्या देशाविषयी त्यांना उलट अधिक क्युरिओसिटी वाटेल. त्यामुळे तू काळजी करू नकोस, डोंट वरी. बरोबर बोललास. चल मग या वर्षी किमान घरच्या घरी 15 ऑगस्ट साजरा करूया. हर घर तिरंगा. अरे डेफिनेटली. चहा मस्त झालाय. चांगला चहा बनवायची शिस्त सुद्धा बाबांनीच लावली आहे.